रामकृष्ण धर्मो रक्षितः रक्षितः या न्यायाप्रमाणे आज या ठिकाणी देवगिरी प्रतिष्ठान आयोजित शिवकालीन युद्धकला या प्रसंगी उपस्थित सर्व मंचावरील मान्यवरां सर्वांचे चरणी नतमस्तक होऊन मी दोन शब्द बोलण्याची संधी दिली याबद्दल सर्वांचे आभार मानतो। बघा, आज आपण हा समोरले आपल्या याची देही याची डोळा हा जो आपण सोहळा पाहतोय, युद्धकला आपण या ठिकाणी सादरीकरण केलेली छोट्या छोट्या मुलांनी आपण पाहतोय। खऱ्या अर्थाने त्यांना ही शिकवण्याची जी आपल्यावरती वेळ आलेली आहे ही आपलं दुर्भाग्य आहे। पहिली गोष्ट हे दुर्भाग्य आहे, परंतु असं म्हणावं लागेल की ही काळाची गरज आहे, ही काळाची गरज आहे। कारण का तर आपल्यासमोर प्रथमतः पहिला प्रश्न असा निर्माण होतोय की प्रत्येकाला की आज या जगतामध्ये या राष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये पाहू गेलो तर स्त्री म्हणा लहान मुली आपल्या लेकी बाळी ह्या सक्षम आहेत का, या सक्षम आहेत का हा प्रश्न सर्वांना निर्माण होतोय। याचं उत्तर असं आहे की या सक्षम नाहीत। कारण आपण आज टीव्हीच्या माध्यमातून वर्तमानपत्रातून प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आज क्षणाला बातमी येत आहे की या ठिकाणी असं घडलं, त्या ठिकाणी तसे वाईट घटना घडलेल्या या घडत असताना महाराज आपण पाहतो की मुलगी आज उच्च शिक्षण घेऊन उच्च भरारी घेताना आपण पाहत आहोत की आपल्या परंपरागत असणाऱ्या कर्तृत्व व सर्व बाजूच्या गोष्टी बाजूला सोडून की आपलं कर्तृत्व व कर्तव्य दोन्ही एका सोबतीत पार पडत असताना महाराज अशी उच्च भरारी घेत असताना या घटना आपल्याला कानावरती पाहायला मिळतात। मग खऱ्या अर्थाने आपल्या समोर असा प्रश्न निर्माण होतो की आपल्या लेकी बाळी सुरक्षित आहेत का। म्हणून आज ही काळाची गरज आहे की आपल्याला यांना स्वसंरक्षणासाठी त्यांना ही कला शिकवण्याची गरज आहे। आणि या माध्यमातून हे प्रतिष्ठान हे अतिशय मोलाचं ही कामगिरी या ठिकाणी बजावत असताना द्यावे तेवढे धन्यवाद त्यांना या ठिकाणी कमी आहेत। म्हणून शरददादा पाटील यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो, या सर्व कमिटीचाही आभार व्यक्त करतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचे मनस्वी आभार व्यक्त करतो। रामकृष्ण।